समाज किती पुढे गेला तरी विधवेला या समाजात अडचणींचा सामना करावा लागतो. हाच सामना आपल्या सुनेला करावा लागू नये म्हणून नाशिकच्या एका कुटुंबानं दीरासोबतच विधवेचा पुनर्विवाह केलाय. ही घटना आहे नाशिक तालुक्यातील महादेवपूर गावची. महादेवपूर येथील राहणारे सचिन भागवत यांचा विवाह 2019 मध्ये सुवर्णा यांच्याशी झाला होता. दोघांचा सुखाचा संसार सुरू होता. त्यांना एक गोंडस मुलगाही झाला. त्यामुळे त्यांचा संसार आणखीनच खुलला होता. या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि सचिन यांचा एका आजारानं मृत्यू झाला. या घटनेनं भागवत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा वेळी कमी वयात विधवा झालेल्या सुनेला आणि तिच्या लहान बाळाला या जगात एकटं कसं सोडायचं म्हणून कुटुंबियांनी सुवर्णा यांचे दीर म्हणजेच सचिन यांचे बंधू योगेश भागवत यांच्याशी विवाह लावून दिला. कुटुंबियांनी आणि गावच्या प्रतिष्ठित नागरिकांनी समजावल्यानंतर योगेशही या विवाहाला तयार झाला. सर्व रूढी परंपरांना मागे टाकत भागवत कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयाचं गावकऱ्यांनीही स्वागत केलंय. समाज कितीही पुढारलेला असला, आपण कितीही टेक्नोसेव्ही जरी झालेलो असलो तरी महिलेला आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. हीच आपली समाज व्यवस्था आहे. परंतु ही समाज व्यवस्था बदलू पाहणारी काही कुटुंब देखील आहेत. त्यातीलच एक कुटुंब आहे नाशिक जिल्ह्यातील महादेवपूरमधील भागवत कुटुंब. आपल्यासोबत महादेवपूरमधील ग्रामस्थ आहेत, भागवत कुटुंब आपल्यासोबत आहे आणि योगेश भागवत आपल्यासोबत यावेळी चर्चा करण्यासाठी आहेत. योगेशजी, स्वागत आहे आपलं माय महानगरमध्ये. गाव एकवटलं, ज्या पद्धतीने ही घटना झाली, काय सांगाल? कशा पद्धतीनं तुम्ही या सर्व घटनेला तोंड देता? ऍक्च्युली आम्ही कुटुंबामधील दोघे भाऊ. माझा मोठा भाऊ सचिन भागवत एक छोटासा हॉबीचा व्यापार करत होता. गेल्या 2 वर्षापूर्वी 9 एप्रिल 2023 साली ते सहज एक दवाखान्यात जाऊन येतो असं बोलले कुटुंबामध्ये. की आई बोलली की लवकर ये, आपल्याला काम आहे. वहिनी पण बोलल्या की तुम्ही लवकर जाऊन या, आपल्याला थोडं बाहेर जायचंय. त्यावेळेस दवाखान्यात ते एक सर्दी खोकल्यासाठी असे नाही का सहज जाता म्हणून त्यासाठी ते दवाखान्यात गेले आणि तिथंच त्यांना एक मायनर स्ट्रोक बसला. मायनर स्ट्रोक बसल्यानंतर ते तिथंच जागेवरती आकस्मिक असा त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्याच्यानंतर एकदम इतकं भयानक असा डोंगर कोसळल्यासारखं झालं की काही समजलंच नाही त्याच्यानंतर काय करू काय नाही, कुठे काय. आणि वहिनींना घरी घेऊन आले. बाकीचे म्हणे की त्यांना शिफ्ट करायचे म्हणून. आणि बाकीचे घरी अचानक लोक इथं जमा झाले. घरच्यांना काही कल्पनाच नव्हती की असं काय. अचानक इथं लोक जमा झाले. त्यावेळेस माझे चुलत प्रकाश भागवत ते बोलले की सचिनचा असं असं. त्यावेळेस आईचं त्यांची इतकी भयानक अवस्था होऊन गेली की इतकं अचानक काय झालं की चालता बोलता गेला आणि तिकडं असं झालं. त्यांना विश्वास देखील पटत नव्हता कोणालाच या गोष्टीवरती. त्यानंतर मग अवघे 5 वर्ष म्हणजे त्यांच्या लग्नाला काम पूर्ण झालेले होते. तर त्यानंतर एकदम म्हणजे पूर्ण कुटुंब अस्तव्यस्त होऊन गेलं की काय करणारे काय नाही वगैरे असं. आणि ऍक्च्युली त्या दिवशी म्हणजे भाऊ तिकडनं आल्यानंतर त्यांना वहिनींना आणि भावाला माझ्या विवाहाचं म्हणजे फायनल करण्यासाठी ते चाललेले होते की आज म्हणजे तिकडे त्या एक मुलीसोबत त्यांनी म्हणजे तुमचे बंधू आणि वहिनी जाणार होते. पण असं घडल्यानंतर ते पूर्ण चित्र बदलून गेलं. त्यानंतर कसं आहे की वहिनींना मी एक बहिणी स्वरूपात मानलेलं होतं की आता भाऊ गेला पण त्यांच्या जागेवर आपल्याला एक बहीण आहे की वहिनी म्हणून मी त्यांना बहीण बघितलं बहिणीच्या रूपामध्ये. पण इथं गावातील सर्व एक मुलं, गावातील माझे सगळे भाऊ बंद चुलते, त्याच्यानंतर नातेवाईक, त्याच्यानंतर ग्रामस्थ मंडळी, सर्व गावकऱ्यांची इच्छा झाली की यांनी स्वीकार करायला पाहिजे. असं एक साधारणतः वर्ष श्राद्ध होईपर्यंत कोणी मला काही त्या विषयावर बोललं नाही. आपापसात मागे पुढे चर्चा होती चालू, परंतु माझ्यासमोर कोणी बोलू नाही. वर्ष श्राद्धानंतर मला ते बोलायला त्यांनी सुरुवात केली. पण ऍक्च्युली असं वाटत होतं की आतापर्यंत आपण त्यांना एक बहिणीच्या स्वरूपात बघितलं. इतकं मोठं त्यांच्या गळ्यात म्हणजे मंगळसूत्र घालायचं आणि आपण विवाह हे नातं जे आहे ते नातं नाही बदलू शकत. एक वहिनी म्हणून मी आयुष्यभर त्यांचा सांभाळ करेल, त्यांच्या मुलाला मी मुलगा म्हणून आयुष्यभर सांभाळ करेल, परंतु हे नातं नाही बदलू शकत बुवा असं. पण मग तुमच्यासाठी हा निर्णय घेण्यात इतकं अवघड होतं? काय मनस्थिती होती तुमच्या मनामध्ये? कसे विचार यावेळी चालू? विचार माझ्या मनामध्ये इतकंच होतं की आपलं नातं होतं की म्हणजे ते मला भाऊ भाऊ म्हणायचे, मी त्यांना वहिनी वहिनी म्हणायचो शब्दामध्ये. आणि त्या बी मला एक भावाप्रमाणे जीव लागत होते.
5 वर्षामध्ये आमचं जे असं एकदम नातं घट्ट होऊन गेलेलं होतं. आणि एकाएकी ते नातं बदलायचं म्हणजे खूप मोठं एकदम हे होतं की आपल्या भावाची पत्नी आपण त्यांना आज म्हणजे विवाह स्वरूपात बघायचं, हे माझी म्हणजे मानसिकता होत नव्हती बिलकुलच कुठल्याच परिस्थितीमध्ये. विवाह जो तुमचा झाला त्या दिवशी तुमच्या मनातल्या भावना कशा होत्या? त्या दिवशी प्रत्येक क्षण माझ्या बंधू असल्याचं आठवत होतं मला की म्हणजे तो असता तर असं झालं असतं, तो असता तर कदाचित असं झालं नसतं. ज्या म्हणजे माझ्या पाठीमागे माझ्या चुलत बहिणी असतील किंवा बाकीच्या कोणी आमच्या चुलत भाऊजाई वगैरे असतील त्यासोबत असं वाटायचं की यांच्यामध्ये माझी वहिनी पण असती माझ्यासोबत प्रत्येक गोष्टीमध्ये. सर्व म्हणजे विवाहाचं जसं एक नवरदेवाचा आवर होता त्याच्यासाठी माझी वहिनी पण असते त्याच्यामध्ये. आणि आज आपल्याला ते नसताना त्यांच्यासोबत विवाह करायची वेळ आली भाऊ, असं ते प्रत्येक गोष्टी भाऊ असतात तर ते असं झालं असतं की तसं झालं असतं. प्रत्येक गोष्ट सनई चौघड्यांचा आवाज वगैरे आम्ही म्हणजे सगळं ठरवून पण ते बंद करून टाकलं की इमोशनल वातावरण होतं एकदम. आजच्या या कलियुगात योगेश भाऊंनी एक अत्यंत योग्य रीतीचा एक म्हणजे एक पूर्ण समाजाने त्याच्यापासून काहीतरी शिकावं अशा प्रकारचा एक खूप म्हणजे आपल्या काळजावर दगड ठेवून जो निर्णय घेतला आहे तो खरंच सर्वांना आणि आमच्या ग्रामपंचायती आमच्या संपूर्ण महादेवपूर वासियांना एक खूप मोठा म्हणजे त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा म्हणजे आदर्श म्हणून त्याच्याकडे बघावं सगळ्या समाजाने, अशी माझी इच्छा आहे. एक असं असतं की ग्रामीण भागामध्ये गावामध्ये समाजाचा एक पगडा असतो, म्हणजे शहरी भागातला जर वेगळा विचार केला आणि ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये लोक काय म्हणतील या विषयावर जास्त विचार केला जातो. तर तुम्ही आपल्या गावाने एक वेगळा आदर्श घालून दिला आणि तुम्ही पण सरपंच म्हणून पुढाकार घेतला, काय सांगाल याबाबत? नाही, ग्रामीण भागामध्ये जरी होत असलं तरी एखाद्या पुरुषाची महिला एक्सपायर झाल्यानंतर तो दुसरं लग्न करतोच, पण मग या युगामध्ये एका महिलेला एक आधार पाहिजे आणि मग तो आधार मिळावा यासाठी सर्व ग्रामस्थांनी एक होऊन योगेश भाऊंना सांगितलं बा करायला पाहिजे. आता सर्व आयुष्य त्यांचं आणि जे तुम्ही त्यांना जीव लावता आता पण एक वहिनी म्हणून एक चुलते म्हणून तर तुम्ही त्यांचा सांभाळ योग्य प्रकारे करू शकता. त्याप्रमाणे तुम्हीच त्यांचे त्या मुलाचे चुलते वडील सर्व तुम्हीच आहात, त्याच्यामुळे तुम्ही तयार व्हा असं सर्वांनी त्यांना समजावून सांगितलं आणि योगेश भाऊंनी सर्वांच्या बोलण्याला म्हणजे मान देऊन ते तयार झाले. त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप गावाच्या वतीने धन्यवाद. आमच्या गावातील सचिन परसराम भागवत यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे पत्नी आणि मुलगा च्या संदर्भात म्हणजे ते पोरकेच झाले दोघं पण. मग समाजात एक आदर्श निर्माण करण्यासाठी आमच्या गावातील काही मित्रमंडळी आम्ही आणि काही पदाधिकाऱ्यांनी विषय घेऊन जेणेकरून त्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं. आणि परत एक असतं समाजात की विधवा महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो, तर तो चेंज होण्यासाठी तर आम्ही मित्रमंडळी एकत्र येऊन योग्यचं मन परिवर्तन करून जेणेकरून दोघांना एक आईला विधवा महिलेला आणि मुलाला जे अनाथपण आलं होतं ते नाही येऊ, भविष्यात त्यांचं उज्ज्वल भविष्य हो यासाठी आम्ही प्रयत्न करून योगेश भाऊंना यासाठी तयार केलं आणि ते तयार होऊन एक आज समाजापुढे आम्ही एक आदर्श निर्माण केला. महिलेसाठी पुनर्विवाहाचा निर्णय घेणं कोणत्याही समाजात आणि कोणत्याही काळात कठीणच असतं, पण जेव्हा असा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा मन खंबीर करावं लागतं. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. आमचं नातं बहीण भावाचं होतं. त्यांना बहीण नव्हती आणि मला भाऊ नव्हता, पण आज काळजावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय घेतलाय असंही सुवर्णा भागवत म्हणाल्या. काय सांगाल की हा निर्णय घेणं तुमच्यासाठी किती अवघड होतं किंवा काय तुमची मनस्थिती? माझी मनस्थिती अजिबात नव्हती. मी तर म्हणजे पूर्णपणे नाहीच करायचं असंच ठरवलं होतं, पण त्याच्यानंतर मला सर्वांनी खूप समजूत घातलं आणि त्यातली घरातली घरात आणि हे खरंच योग्य निर्णय. मला पण तेच वाटतं मी माझ्या मुलाला किंवा काहीतरी स्वप्न पाहिले असतील ते पण पूर्ण करू शकेल. तसं मी दुसरीकडे गेले असते ते नसते करू शकले आणि मला त्याचा पण अभिमान आहे. मी इथे आहे ते मला त्याच्या काकांनी स्वीकारलं किंवा माझ्या सासऱ्यांनी स्वीकारलं. त्यांचं इतकं मोठं मन बघून मी खरंच खूप म्हणजे असं काही बोलू सुद्धा शकत नाही. खूप म्हणजे माझ्यासाठी तेच खूप भाग्याचं आहे, हेच मी समजते.
काय मनामध्ये तुमच्या? मनात खूप स्वप्न होते, आपलं स्वतःचं घर, माझं कुटुंब, आणि असं एकदम छोटं कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये माणसं वाढताना असं स्वप्न पाहिलं होतं, पण असं कमी होताना कधी स्वप्न नव्हतं पाहिलेलं. तुम्ही वकील आहात, उच्च शिक्षित आहात. आज ज्या पद्धतीनं महादेवपूर या गावाने एक आदर्श निर्माण केला, तुम्ही काय सांगाल याबद्दल? ह्या गोष्टीबद्दल तर नक्कीच अभिमान आहे. या गोष्टीसाठी पहिले दोघंही तयार नव्हते. ते माझे दादाच लागतात, ते तयार नव्हते. मी माझ्या मैत्रिणीपेक्षा कमी नाही, ही पण तयार नव्हती. पण तिला म्हटलं, अगं भविष्याचा विचार कर, तुझ्या मुलाचा विचार कर, पुढे जाऊन तू दुसरीकडे, आता एकच मुलावर तर ती एकटी नाही जगू शकत. दुसरीकडे जरी लग्न केलं तर ते तुझ्या मुलाला ते प्रेम देतील का, किंवा त्याचा व्यवस्थित सांभाळ करतील का, या गोष्टींचा विचार कर. तिला खूप कन्व्हिन्स केलं, तेव्हा ती तयार झाली या गोष्टीला. आणि या गोष्टीचा नक्कीच फायदा दोघांना होणार आहे. दोघं पण सुखी संसार करणार आहे आणि दोघं पण आनंदीच राहणार आहे. आम्हाला अभिमान आहे की त्यांनी सगळ्यांचा मान ठेवलाय आणि ह्या गोष्टीसाठी तयार झाले. नमस्कार. आज महादेवपूर गावातील कुटुंब, एक भागवत कुटुंबातील सचिन भाऊ भागवत यांचं एप्रिल 2023 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यानंतर त्यांची पत्नी व मुलगा दोघेही पोरके झाले आणि घरामधील आई वडील, लहान भाऊ, एक आजी, अशा संपूर्ण कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवरती होती, तोच व्यक्ती घरातून निघून गेल्यामुळे त्या घरावरती दुःखाचा अतिशय मोठा डोंगर कोसळला. आणि ह्या दुःखातनं सावरत असताना जरी त्यांचे छोटे बंधू योगेश भाऊ हे वयाने लहान होते आणि संपूर्ण जबाबदारी अचानक त्यांच्यावरती येऊन पडल्यामुळे त्यांच्यावरती अतिशय दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. त्यानंतर आता 2 वर्ष झालं त्यांचे त्यांचे छोटे बंधू योगेश भाऊ हे अतिशय धार्मिक म्हणजे ते शिवाचे भक्त म्हणायला हरकत नाही. तर ते त्यांच्या वहिनींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा माते समान होता. परंतु त्या मुलाचा आणि त्या विधवा वहिनींचा विचार करता त्यांचा पुनर्विवाह जरी आपण करून दिला असता तरी तिकडचं स्थळ त्यांना योग्य मिळेलच. या कलियुगामध्ये निर्व्यसनी मुलगा मिळेलच याची काही शाश्वती नाही. आणि जरी त्यांचा विवाह करून दिल्यानंतर तिकडचं स्थळ चांगलं मिळेल, मुलगा चांगला मिळेल, सगळ्या गोष्टी होतील, परंतु घरातली माणसं चांगली असतील, परंतु इकडचा मुलाला शेवटी इकडे ठेवावं लागलं असतं. एक मुलगा इकडचा आणि एक मुलगा तिकडचा. आईचा जीवन इकडे लागला असताना तिकडे लागला असता. एक ह्याही मुलाकडे जीव अडकला असता, त्याही प्रपंचामध्ये जीव अडकला असता, तिची द्विधा मनस्थिती झाली असती. त्यानंतर मग आम्ही सर्व ग्रामस्थांनी एक विचार केला की तिचा पुनर्विवाह करून देण्यापेक्षा त्यांचे लहान बंधू योगेश भाऊ हे पण वयात होते, त्यांचंही लग्न झालेलं नव्हतं. तर आम्ही ग्रामस्थांनी विचार केला की मुलाला आई राहील, ती पोरकी होणार आणि शिवाय त्याला वडील मिळतील आणि संपूर्ण कुटुंब त्या स्त्रीला म्हणजे सुवर्णा वहिनींना आई वडिलांप्रमाणे जीव लावत होतं आणि आजही त्यांना ते आई वडिलांप्रमाणे जीव लावतात. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की आपणच योगेश भाऊंशी त्यांचा विवाह का लावून देऊ नये. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र झालो. सरपंच, पोलीस पाटील, माजी सरपंच असतील, ग्रामस्थ असतील, आमचे स्वामी गोरक्षगिरी महाराज असतील, सर्वजण एकत्र आलो आणि योगेश भाऊंना सांगितलं की योगेश तू असं कर की तू वहिनींसोबत विवाह करायला हरकत नाही. पण योगेश तयारच होत नव्हता. जवळजवळ आम्ही त्याच्यासाठी 2 वर्ष प्रयत्न केले. योगेश म्हणायचं ते मला मान्यच नाहीये, भले मी विवाह करणार आणि त्यांना सांभाळेल, जबाबदारी घेईल, पण म्हटलं शेवटी वहिनींना जे पतिसुख असतं आणि समोरच्यांचे जे पती पत्नी वावरत असताना त्यांच्याकडे बघून जे त्यांच्या मनाला दुःख होईल, तर त्या दृष्टिकोनातून तू विचार कर आणि त्यांच्याशी विवाहासाठी तयार हो. योगेशने आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन विवाहास तो तयार झाला. आपण बघितलं की ग्रामीण भागामधली जर आपण एकंदरीत मानसिकता जर आपण बघितली तर जुन्या विचारांची लोक असतात, वेगवेगळ्या मानसिकता असतात. समाज व्यवस्थेचा पगडा हा समाज व्यवस्थेचा जो काही मोठ्या प्रमाणावरचा पगडा आहे, गाव काय म्हणेल अशा विचाराची जी मानसिकता असते. परंतु आज नाशिक जिल्ह्यातील हे जे महादेवपूर गाव आहे, या गावानं एक वेगळ्या पद्धतीचा आदर्श आपल्या सर्वांसमोर घालून दिलेला आहे आणि या संपूर्ण घटनेतून एक मोडलेला संसार जो आहे तो पुन्हा एकदा उभारी घेत आहे, उभा राहिलेला आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.